मुलीनेच केला जन्मदात्या आईवर हल्ला। घरात कोणी नसताना डोक्यावर तांब्या आदळला। केशर काय झालंय? आईंची जपमाळ का तोडलीस तू? केशर, हे केशर काय झालंय? हाँ? आई, आई उठा ना। केशर, काय केलंस तू आईंना? तुझा रक्त माझ्यावर होता ना, मग आईंना का मारलंस तू? बोल ना, गप्प बस तू। आई, आई, आई उठा ना। आई, म्हणजे तू रिसीवर मुद्दाम काढून ठेवलास? घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन तू आईंवर हल्ला केलास ना? नाही, मी पुन्हा तुला आता। हॅलो, हॅलो रमेश, ऐका ना, केशरने आईंवर जीव घेणा हल्ला केलाय। हो, तुम्ही प्लीज लवकर या, आई बेशुद्ध पडल्यात। हो प्लीज लवकर या तुम्ही। केशर, का केलंस तू असं? हाँ बोल ना, का मारलंस त्यांना तू? आता का वाचा गेली तुझी? बोल ना। एका मुलीने स्वतःच्या आईवर हल्ला करून तिला बेशुद्ध केल्याची घटना खरंच खूप धक्कादायक आणि अविश्वसनीय होती। त्या मुलीचं नाव केशर। ती कधी दबा धरून बसलेल्या हिंस्त्र वाघिणीसारखी वाटायची, तर कधी भेदरलेल्या हरिणीसारखी निष्पाप, कधी शापित राजकन्येसारखी, तर कधी शाप देणाऱ्या विषकन्येसारखी। त्या घरात केशरची बाजू घेणारी फक्त तिची आईच होती, पण मग तरीही केशरने तिच्या आईवरच हल्ला का केला असेल? या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती 1.5 महिन्यांपूर्वी। केशर तशी बंडखोर, स्वतःच्या मताने वागणारी मुलगी। तिचं शरदवर असलेलं प्रेम तिच्या भावांना पसंत नव्हतं। वडील बेडरिडन होते, आई अगतिक होती, पण केशरने तिच्या भावांच्या विरोधाला जुमानलं नाही। खबरदार त्या शरदशी लग्न केलंस तर। मी शरदशीच लग्न करणार आहे, माझं प्रेम आहे त्याच्यावर। प्रेम आहे म्हणजे काल परवा भेटलेला तो मुलगा तुला आता आमच्यापेक्षा जवळचा झाला? शरदशी लग्न करून तू कधीच सुखी होणार नाहीस। आम्हाला हे लग्न मान्य नाही। आई, बाबा, बाबा तुम्ही तरी समजून घ्या ना। शरद खरंच खूप चांगला मुलगा आहे। माझं प्रेम आहे त्याच्यावर, तो सुखात ठेवेल मला। सुखाने संसार करू, फक्त फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे बाबा। थँक्यू। हे बघ, त्या शरदसाठी तू हे घर सोडून जातेस। ह्यापुढे आपलं नातं संपलं आणि ह्यापुढे तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद। भाऊबीज आणि रक्षाबंधनच्या दिवशी पण येऊ नकोस। नाही येणार, पण आई बाबांशी आणि या घराशी असलेलं माझं नातं कधीच संपणार नाहीये, कळलं? शरदशी लग्न करून पस्तावणार आहेस तू असं तुम्हाला वाटतंय, पण त्या शरद सोबत ना सुखाचा संसार करून दाखवेन मी। नातं मी नाही तोडत आहे, नातं तुम्ही तोडताय। माझ्या आई बाबांना कधीच विसरणार नाही मी, कळलं ना?
एक दिवस तुम्हीच याल माझ्या सासरी मला माहेरी बोलवायला. हो, तू वाटेल ते दिवस स्वप्न बघू शकते, पण असं काही होणार नाही. आम्ही काय तुला बोलवायला येणार नाही, पण तू न बोलवता पुन्हा दारात येऊ नकोस म्हणजे मिळवलं. शरदशी लग्न करण्यासाठी केशरनी घर सोडलं. या लग्नाच्या बाबतीत दोन घरांमधलं वैमनस्य किंवा मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून घरच्यांनी घेतलेला अमानुष सूड असं काही घडलं नाही. किंवा सुरुवातीला तरी शरदच्या घरच्यांनी समंजसपणा दाखवला आणि शरद आणि केशरच्या लग्नाला मान्यता दिली. शरद आणि केशरचं लग्न लागलं. त्यांच्या सुखी संसाराची चाहूल लागली आणि पण फक्त चाहूलच लागली, कारण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. छान नाव घ्यायचंय वहिनी, अगदी मला आवडेल असं. केलीये ना तयारी? कोणाची गोष्ट लागली रे तुला? आम्ही तर त्याला लक्ष्मी म्हणून आणली होती. हाकलून द्या हिला, हाकलून द्या. तिच्यासारख्या अजिबात घरात ठेवायचं नाही. चालती हो, आत्ताच छत बाहेर जाऊन दे. काही नको. आमच्या पोरालाही नाही मारलं. अजिबात जवळ येऊ नको. त्यामुळे माझा मुलगा मला सोडून गेला. शरद जून साक्षात लक्ष्मी असते. ही तर मृत्यूला घेऊन आली. पांढऱ्या पायाची कुठली अजिबात ही आपल्या घरात नको. पांढऱ्या पायाची केशरचं सौभाग्य लग्नानंतर गृहप्रवेशापर्यंतही नाही टिकलं. सुखी संसाराची स्वप्न घेऊन तिने नवीन घरात पाऊल टाकलं आणि त्या क्षणी त्या स्वप्नाची राखर आंघोळी झाली. ज्याच्या प्रेमाखातर तिने घर सोडलं होतं त्या शरदवरच काळाने घाव घातला. आणि मग या सगळ्यात तिची काहीही चूक नसताना सासरच्यांनी तिला अपशकुनी, पांढऱ्या पायाची, नवऱ्याला खाणारी अशी नावं ठेवली. नवीन नातं सुरू होण्याआधीच संपवलं. तिला घरातून हाकलून दिलं, पुन्हा माहेरी पाठवलं. आणि केशरच्या वहिनीचे शब्द खरे ठरले. ज्या घरातून केशर निर्धाराने बाहेर पडली होती त्याच घरात पुन्हा अपमानित होऊन आली. लक्ष्मी नाही तर काळ बनून आली आहे आमच्या घरात. हिने पाऊल टाकलं आणि शरदच्या छातीत कळ येऊन तो कोसळला. अशी अवलक्षणी अपशकुनी मुलगी नको आम्हाला आमच्या घरात. या अपशकुनी मुलीची सावली देखील आमच्या घरावर पडायला नको. या सांभाळा हिला. शरदशी लग्न करून पस्तावणार आहेस असं तुम्हाला वाटतंय, पण त्या शरद सोबत ना सुखाचा संसार करून दाखवेन मी. नातं मी नाही तोडत आहे, नातं तुम्ही तोडताय.
माझ्या आई बाबांना कधीच विसरणार नाही मी, कळलं ना? एक दिवस तुम्हीच याल माझ्या सासरी मला माहेरी बोलवायला. आता ही आमची मुलगी नाही, तुमची सून आहे. ज्या क्षणी हिने शरद बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेऊन हे घर सोडलंय तेव्हापासून हिचा आणि आमचा संबंध संपलाय. आम्ही हिला परत घरात नाही घेऊ शकत. कसली सून, कसलं नातं? अहो, लग्नाच्या पहिल्या दिवशी नवऱ्याचा बळी घेतला. हे बघा, आमचा हिचा काही संबंध नाही. आम्ही हिला सांभाळणार नाही. हे बघा, तुम्ही हिला घरात ठेवा नाही तर विहिरीत ढकलून द्या. त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. चल ग. आता काय आलीस परत? जाताना तर मोठा तोरा दाखवत होतीस ना. तुला आम्ही आधीच बजावलं होतं की घर सोडून गेलीस तर परत यायचं नाहीस म्हणून. काय ग, जराही लाज नाही वाटली परत इकडे यायला? अरे असं का म्हणताय ते? आपणच तिला आई, तू ह्यात पडू नकोस आणि हिची बाजू तर अजिबात घेऊ नकोस. हिला आता ह्या घरात थारा नाही. अरे असं कसं बोलतोस रमेश? अरे, एक वेळ हिचं नवऱ्याशी भांडण झालं असतं, त्याच्याशी पटलं नसतं म्हणून ती घरी परत आली असती तर गोष्ट वेगळी होती. तिचा नवरा गेलाय. अरे लग्नाच्या पहिल्याच दिवशी हिला वैधव्य आलं. त्यात तिचा काय दोष आहे रे? पण आम्ही हिला सांगितलं होतं ना की हे लग्न करू नकोस म्हणून, पण तरीही तिने केलं. मग यात आमचा दोष काय आता? नाही, हिला ठेच नाही लागलेली. हिने मुद्दाम खड्ड्यात उडी मारली. आता हिला काय सहानुभूती वगैरे दाखवण्याची गरज नाही. आणि आई, आता काय आम्ही हिला आयुष्यभर सांभाळायचं का? कारण ती तुमची बहीण आहे, माझी मुलगी आहे. हे घर जसं तुमचं आहे तसं तिचं सुद्धा. बाबा, बाबा काय झालं तुम्हाला? बाबा 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 काय झालं? दादा, बाबा. दादा बघ ना, आई. बाबा काय झालं? बाबा. वहिनी. बाबा बाबा आई, बाबा आई बघा ना. नियती केशरच्या नशिबात जीव घेणे फासे टाकत होती. ही सासरी गेली, तिचा पती गेला. माहेरी परत आली आणि वडिलांना हार्ट अटॅक आला. तेही गेले. या सगळ्यात चूक केशरची नव्हतीच, पण ठपका मात्र केशरवरच आला. कशाला ही अवदसा घरात आली? आता कोणावर हिची वाकडी नजर पडणारे देव जाणे. आजी, आत्या, तुम्ही इथे अशा का बसल्यात? आत्या, तू इथेच राहणार? सोनू, तिच्या जवळ जाऊ नकोस. इकडे या आधी. आत्याजवळ का नाही जायचं? आधी जात नव्हते का? आधीची गोष्ट वेगळी होती. आता नाही जायचंस. एक तर सांगितलेलं कळत नाहीये तुला? आधी इकडे ये. तुला ये म्हणलं ना. रोहिणी, अहो असं का बघताय तुम्ही? माझी नजर लागणार आहे का सोनूला? फक्त सोनूलाच नाही, सगळ्या घराला लागली तुझी नजर. अगं असं का बोलतेस बिचारीला?
ते झालं त्यात तिचा काय दोष आहे? रमेश, हे तू सांगणार आहे तुझ्या बायकोला? रंजना बरोबरच बोलते आई. ही घरी परत आली आणि बाबा गेले. माझं प्रमोशन हुकलं, सुरेशची नोकरी गेली. पण या सगळ्यात मी काय केलं? माझी काय चूक आहे? तुझ्या अपशकुनी चेहऱ्यामुळे, तुझ्या पायगुणामुळे झालं हे सगळं. नाही, आपण सगळ्यांनी हिच्यापासून सावध राहायला हवं, हिच्या नजरेपासून वाचायला हवं. केशर, तुला आम्ही इथे राहायला दिलं ना, मेहरबानी समज. तेव्हा स्वतःच्या मर्यादेत राहायचं. आणि हा, माझ्या सोनूच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही हा, समजलं ना? रमेशचं प्रमोशन हुकणं किंवा सुरेशची नोकरी जाणं यांचा केशरशी काहीतरी संबंध होता का? पण माणसं आपल्या अपयशाचा खापर फोडण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठेही लावू शकतात. फक्त योगायोगाने घडणाऱ्या या गोष्टींचा संबंध केशरचा पायगुण, तिची नजर, तिची सावली या सगळ्या गोष्टींशी लावून तिला दोष दिला जात होता. आपली काहीही चूक नसताना सतत अपराधी ठरवली गेल्यामुळे केशर दिवसेंदिवस आक्रमक आणि हिंसक बनत गेले. तुम्ही असं बोलताय ना, मग मी आता असंच करणार, अशी तिची मनोवृत्ती झाली. आणि त्यात भर म्हणून केशरपासून घरात काही नुकसान होऊ नये यासाठी कोणीतरी एक सल्ला दिला आणि घरात शांती करायचं ठरलं. हॅलो, हां गुरुजी. हो हो, 10-15 मिनिटात होईल तयारी. तुम्ही निघताय ना? हां, निघा निघा. हो, ठेवतो. आई, आज आपल्या घरी काय आहे? आज पूजा आहे आपल्याकडे. कसली पूजा? बाळा इकडे. आपल्या घराचं, घरातल्या सगळ्यांचं चांगलं व्हावं ना, म्हणून आपण ही पूजा करतोय आज. मग आजी आणि आत्या का बसल्यात? त्या पण आपल्या घरातल्याच आहेत ना? हल्ली आगाऊपणा जरा जास्तच वाढलाय तुझा. कशाला नसते प्रश्न विचारतेस? चल आतमध्ये, मला मदत कर. नुसती बडबड बडबड उगाची. ये इकडे. अगं हे काय आई? नाश्ता आणून ठेवलाय, डबे आणून ठेवले, चहा, थर्मास. असं हॉटेलमध्ये ठेवल्यासारखे का ट्रीटमेंट देतात आपल्याला? साऊथ आहे ना, काहीतरी कार्यक्रम असेल, पाहुणे येणार असतील. हे कार्यक्रम वगैरे नाही, घरातलीच माणसं आहेत सगळी. फक्त आपल्याला तिथे प्रवेश नाही इतकंच. आणि म्हणून दार बंद केलंय. अहो, गुरुजींना सांगितलं ना आपल्या घरात कसली पीड आहे ते? हो, केशर बद्दल गुरुजींना सगळं सांगितलंय. ते म्हणाले आपण ही शांती घरात केली ना, तर ती पीडा आपोआप निघून जाईल. आणि हो, मी केशरच्या पत्रिकेची झेरॉक्स आधीच गुरुजींना पाठवून दिली. बरं केलं. मी चहा, नाश्ता, जेवण सगळं आतमध्ये पोचतं केलंय. आता ही बया 4 तास जर का इथे फिरकली नाही ना, तर सगळी पूजा यथासांग पार पडेल. काय यथासांग पार पाडायचंय तुम्हाला? तू बाहेर का आलीस? दृष्ट लावायला, नजर लावायला आले मी. तुमचा हा सगळा बेत आहे ना, हा उधळून लावायला आले मी. असं काय करताय? माझ्यापासून घराला वाचवण्यासाठी तुम्ही हे सगळं होम हवन शांती करताय ना? हा, मग मीच लावते ना नजर. ते बघा, ते दूध आहे ना, ते दूध बघा आता ते नासून जाईल. हा होम बघ आता हा होम ना, हा पेटणारच नाही. मी नजर लावली ना त्याला, आता तो पेटणारच नाही. ती फुलं बघा, बघा ना, ती बघा ना, फुलं बघा ना, बघ ना.
दादा फुलं बघ. माझी वाईट नजर पडली ना त्या फुलावर. आता ती फुलं सुकून जातील. काही वाट नाही ते बोलू नकोस. केशर तू आधी आत जा बघू. आत कशाला जाऊ? सांग ना, का आत जाऊ मी? नाही, तुम्ही तिघांनी ठरवलंय ना. हा, मी कोण? मी अवलक्षणी, मी औदास आहे ना. मी ठरवलंय ना तुम्ही. मग आहे ना मी वाईट. मग मी वाईटच करते ना. हा, तुम्हाला असं वाटतं ना मी पीडा आहे, मग मी वाईटच करते. आणि मला सांगा, जर खरंच माझ्या नजरेत एवढी ताकद असती तर मी माझ्या बाबांना आणि माझ्या नवऱ्याला का लावली असती ती? लावायचीच असती तर मी ती. तर काय केलं असतस ग तू? तर काय केलं असस? आम्हाला नजर लावली असतीस? हो, लावली असती. हो, ती तू आधीच लावलीस. हो, मी लावणार. मी नजर लावणार. मी वाटोळ करणार या सगळ्या घराचं. मी वाईट आहे ना. मी पीडा आहे ना या घरची. मी अख्ख्या घराचं वाटोळ करणार. आणि आता तुम्ही बघा मी कसं वाटोळ करते ते आणि कसं वाईट करते ते. ए केशर, काय बोलतेस तू? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? नजर लावून स्वतःच्याच घराची वाट लावायची म्हणतेस? लाज नाही वाटत तुला? अरे, मी कुठे काय बोलतेय? मी काहीच बोलत नाहीये. तुम्हीच म्हणताय ना मी पीडा आहे. माझी नजर वाईट म्हणून तर हे होम, ही शांती तुम्ही करताय ना. हा, बोला ना. अगं, तुझ्यावर रस्त्यावर राहायची वेळ आली असती. तुला घरात घेतलं आणि तुझी ही मजाक. हे बघ, मला तुझ्यासोबत कोणताही वाद घालायचा नाहीये. तू प्लीज आत जा. तू पूजेमध्ये विघ्न आणू नकोस. मी पाया पडते तुझ्या. तू प्लीज आत जा. मी आत कशी जाणार? मी अहो, मी पीडा आहे ना. पीडा आत कशी जाईल? तिथं बाहेर झालं पाहिजे ना. आणि हा तुमच्या होम हाऊनात ताकद आहे ना, तर तुम्ही त्यालाच सांगा ना मला बाहेर घालवायला. सांग ना मला बाहेर काढायला. सांगा ना बाहेर काढायला. बघितलं ताई? तुम्ही दरवेळेस तिची बाजू घेता ना. बघा कशी बोलते ती आता. बघा केशर, अगं आपल्याच घराविषयी वाईट बोलतेस, नजर लावतेस. म्हणजे हे लोक खरं बोलतात. हो. आई तू बोल. अगं तू बघतेस ना, हे घरातल्यासारखं वागवतायत का ग मला? मी घरात परत आल्यापासून सतत माझ्याबद्दल वाईट बोलतायत. सतत माझी नजरच वाईट आहे. मी अपशकुनीच आहे. सतत वाईट बोलतात. तेव्हा तू त्यांना काहीच बोलत नाहीयेस. आणि मी आता फक्त म्हटलं काय तर तुमचं म्हणणं मी खरं करून दाखवेन, तर तू माझ्यावरच चिडतेस. अगं मग काय करू? आपल्याला यांचं ऐकून घ्यायला पाहिजे. का? कारण या दोघांच्या जीवावर हे घर चाललंय. आपल्याला नमतं घ्यायला पाहिजे बाळा. नाही, मी नाही आई नमतं घेणार. मी नाही पड खाणार. मी वाईट आहे ना. मी वाईट आहे ना. मी पीडा नाही या घरची. मग मी वाईटच वागणार. मी वाटोळा करणार. मी दाखवते तुम्हाला. मी दाखवते की पीडा काय असते. काय बोलते ही मुलगी? तुम्ही बघा पीडा काय असते. बघायचं ना तुम्हाला? हा, पीडा बघायची ना. पीडा काय असते. बघतेस नाही खरं रूप. आता तुझ्या डोळ्यासमोर घडतंय सगळं. तिला या घरचं चांगलं कधी होऊच द्यायचं नाहीये. चल आज चल. आज चल म्हटलं ना. आज चल आधी. चला. बस. बघतेस, या घरात राहायचं असेल ना तर उगाच वाकड्यात चिरू नकोस. हात सोडते तुझ्या पुढे.
माझे शेवटचे दिवस तरी जरा शांततेत जाऊ दे. हे जे काही चाललंय ना ते नाही पाहते मला. नाही तर तुला जी काही नजर लावायची ना ती मला लाव. त्याचे कायमचे डोळे मिटीन मी. आई असं नको ना ग बोलूस. असं परत कधीच बोलू नकोस आई, प्लीज असं बोलू नकोस. हे बघ, झालं एवढं बास झालं. या खोलीच्या बाहेरही पाऊल टाकू नकोस. ते सांगतील तर ऐक. हं? केशरची आई केशरलाच बोलली, कारण ती आगतिक होती, असहाय्य होती, रमेश आणि सुरेशवर अवलंबून होती. पण मनातून तिला केशरविषयी मायाच वाटत होती. त्या दिवसानंतर त्या घरात भांडण नाही झालं, पण समेटही नाही झाला. रमेश, सुरेश, रंजना, सोनू त्यांचं एक वेगळं जग होतं आणि केशरचं एक वेगळं जग. आणि आई मात्र या दोन्ही जगांच्या मध्ये होती. अजूनही घरात केशरला आईशिवाय दुसरं कोणी जवळ करत नव्हतं, कोणी समजून घेत नव्हतं. पण मग केशरच्या मनात सगळ्यांविषयी फक्त द्वेषच होता का? तिच्या मनाचा तोल ढळला होता की तिची मानसिकताच नकारात्मक आणि हिंस्त्र बनली होती. घरात आई हा एकमेव आधार असताना सुद्धा तिने आईवर हल्ला का केला? का वागली ती असं? हा रंजना, दिसत नाही का तुला? बाळा, सर रस्त्यात खेळायचं नसतं. कुठे राहतेस तू? बाळा, अशा रस्त्यावर खेळायचं नसतं. हा, जा घरी जा. हा,
सोनू, ए सोनू, काय झालं तुला? ए बाळा उठ ना. सोनू चल चल घरी. सोनू काय झालं तुला? कुठे गेलं सगळे? ए बाळा उठ ना. ए सोनू काय झालं तुला? सोनू, ए बाळा, सोनू उठ ना. ए बाळा उठ ना. काय झालं तुला? पाणी पाणी. केशर काय झालंय? आईची जपमा का तोडलीस तू? केशर, केशर काय केलंस तू हे? आई 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 उठा ना. आई आई काय झालंय? अगं काय झालंय केशर? आई ना बोल ना. आई आईची शुद्ध गेली. पाणी उठे. आई आई उठा ना. केशर काय केलंस तू आईना? तुझा रक्त माझ्यावर होता ना, मग आईना का मारलंस तू? बोल ना. गप्प बस तू. आई 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 उठा ना. आई म्हणजे तू रिसिव्हर मुद्दाम काढून ठेवलाय? घरात कोणी याचा फायदा घेऊन तू आईवर हल्ला केलायस ना? नाही मी तुला हॅलो 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 रमेश, ऐका ना. केशरने आईंवर जीव घेणा हल्ला केलाय. काय? हो, तुम्ही प्लीज लवकर या. आई बेशुद्ध पडल्यात. मी ऑफिसला कळवतो आणि डॉक्टरांना घेऊन लगेच घरी येतो. ओके? हो प्लीज लवकर या तुम्ही. डोंट वरी. केशर का केलंस तू असं? हा बोल ना. का मारलास त्यांना तू? आता का वाचा गेली तुझी? बोल ना. वहिनी, आई 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 काय झालं तुला? हे आईला काय लागलंय? आई आई उठ ना. आई आई केशर, केशर तू आईला काय केलंस? केशर तू आईला काय केलंस? केशर उत्तर दे, मी तुला विचारतोय. केशरने आईने ढकलून दिलंय. लागलंय त्यांना, बेशुद्ध पडल्यात त्या. मी रमेशने फोन केलाय, ते डॉक्टरांना घेऊन येत आहेत. तू आईला ढकललंस? एवढी हिंमत तुझी? आज मी हिला सोडणार नाही. भाऊजी नाही 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 भाऊजी, वहिनी नको. तुम्ही मध्ये नाही, पडू नाही, तुम्ही नका नका. मारू अहो तिला. तिची हिंमत किती वाढली. नाही, असं नका माझ्या करू. डोळ्यांसमोर तिने तुम्हाला ढकललं. नाही, आता आईच्या जीवावर उठले. हे शांती पूजाच्या दिवशीच केलं असतं ना, तर आज आईवर ही वेळ आली नसती. नाही भाऊजी, वहिनी तुम्ही प्लीज बाजूला नाही, व्हा. तुम्ही नाही प्लीज बाजू देणार केशर तुम्हाला. केशर नको. केशर. ऐका ना, भाऊजी. आई आई उठा ना. आई 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 केशर. आईला बेशुद्ध केल्यानंतर स्वतःला सुरेश पासून वाचवण्यासाठी केशर घरातून बाहेर पळाली. ती बेभान होऊन रस्त्यातून पळत होती. आणि तितक्यात काही बाई आहे ही. लागलं असेल का बघूया आपण मला. ती मुलगी अचानक गाडी समोर आली आणि चक्कर येऊन पडली. त्यावेळी मला तिच्याबद्दल काहीही माहित नव्हतं. तिचं नावही माहित नव्हतं. तिच्याकडे ना मोबाईल होता ना पर्स. तिची ओळख पटू शकेल असं काहीच नव्हतं तिच्याकडे. मग मनाली आणि मी तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. तिच्या या अवस्थेचं कारण मेंटल स्ट्रेस आहे असा डॉक्टरांचा अंदाज होता. पण ती मात्र काहीही बोलण्याच्या स्थितीतच नव्हती. मी डॉक्टरांशी तिची केस डिस्कस करून
त्यांनी दिलेली औषधं घेऊन घरी येणार होते. मनाली तिला घेऊन आधीच घरी आली होती. घरी आल्यावरती शुद्धीत होती, पण अजूनही भानावर आलेली नव्हती. ती स्वतःचं नावही सांगत नव्हती. ती मध्येच दचकायची तर मध्येच रागाने पाहायची. अचानक हसायची तर मध्येच रडायला लागायची. तिची नजर अस्थिर होती. अगं घाबरतेस का एवढी? सावकाश, पोहे केले तुझ्यासाठी, घे. अगं असं काय करतेस? तू काहीच खाल्लं नाहीयेस. ऐक ना, अगं तुला चक्कर आली होती ना, तू थोडं खाऊन घे. अगं असं काय करतेस? तू खाऊन घे, मी पाणी आणते. मीच भरवते आता. तू हे बघ, तू नाही खाल्लंस ना तर मॅडम मला ओरडतील. तुला आवडेल मला मॅडम ओरडलेल्या? प्लीज खा. अगं माझा मोबाईल. हा मोबाईल मिळालेच. हा बोल सिद्धेश्वर, काय म्हणताय? कशी चालली आहे कोकणची ट्रिप? बंडोची कसं आहे? हो नक्की कामच करता ना, की आंबे फणस काजू यावरच ताव मारताय? पोटात दुखेला मला ठेवून खाल्लं तर. बर, येताना मॅडम साठी आणि माझ्यासाठी आंबे घेऊन यायचे, नाहीतर घरात घेणार नाही. धमकीच देते मी. नवीन केस नाही, पण रस्त्यात एक मुलगी आपल्या कारला धडकणार होती. मॅडमनी वेळीच ब्रेक दाबला आणि ती वाचली. आम्ही तिला घरीच घेऊन आलोय, पण ती काही खात नाही आणि बोलतही नाही. अरे नाही, तिने ना स्वतःचं नावही नाही सांगितलं. नाही, ती बोलतच नाहीये काही. मॅडम डॉक्टरांकडे गेल्या. मला वाटतं मॅडम आली. चल बाय. अस्मिता, अस्मिता कुठे? मॅडम नाहीयेत घरात. केशर आहे का? केशर? हो. अगं बाई, ही कोण नवी पाहुणी आणि अशी लपली का होती? अगं तुम्ही लपाछपी खेळताय का? नाही काकू, ते नाही, मला जरा ना श्रीखंडात घालायला केशर हवं होतं. आहे का? नाहीतर मी असं करते, अस्मिता आल्यावर येते. केशर पाहिजे तुला? केशर पाहिजे तुला? कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी अस्मिताची शेजारीण मिसेस गोंधळेकर. मी एक मिनिट. काय झालं काकू? अगं तुझी ती नवी पाहुणी बघ, आधी लपाछपी खेळत होती, आता पकडापकडी खेळतीये. म्हणाली काय झालं? काकू केशर मागायला आल्या होत्या श्रीखंडात घालण्यासाठी. हे एकदम दचकली आणि त्यांच्या अंगावर गेली. तुला केशर हवंय, कोण आहेस तू, असे काहीतरी प्रश्न विचारायला लागले. असं का वागते मला काही कळतच नाहीये.
म्हणाले ही असं का वागते हे नंतर कळेल आपल्याला, पण अगं एक चांगली गोष्ट आहे की पहिल्यांदा काहीतरी बोलली. म्हणजे आल्यापासून ती कशाला रिॲक्टच करत नव्हती. निदान काकूंच्या बोलण्याला तिने रिॲक्ट तर केलं. हिच्या ओळखीतलं कोणी काकूंसारखं तर दिसत नसेल ना. नाही पण मग कोण आहेस तू असं नुसतं विचारलं ना तिने. पण सांग गोंधळकर काकू आल्यानंतर काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या केशर आहे का? केशर, तुझं नाव केशर आहे? तुझं नाव केशर आहे ना? खरं सांग. हे बघ, घाबरू नकोस. तुझं नाव केशर आहे ना? हे बघ केशर, हे बघ इथे बघ, इथे बघ. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत की नाही? ती घेतली ना की तुला बरं वाटेल. पण त्यासाठी आधी काहीतरी खाऊन घ्यायला हवं. खाशील ना? मॅडम मी पोहे बनवलेत पण ती खातच नाहीये. असं नाही करायचं. हे बघ थोडंसं खाऊन घे. हा, औषध घ्यायचंय की नाही? ये 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 बस. बस हे घे, थोडंसं खाऊन घे. हा घे घे. घे थोडंसं खाऊन घे. अगं सावकाश सावकाश. हे घे हे घे हे घे पाणी. सावकाश सावकाश. वर बघ. अगं घरी कोणीतरी आठवण काढली असेल.